हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे फंडामेंटल थेरम ऑफ फायनाईट अबेलियन ग्रुप. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट थेरम आहे, त्या थेरमचं स्टेटमेंट आपण बघूया. एव्हरी फायनाईट अबेलियन ग्रुप इज अ डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ अ सायक्लिक ग्रुप ऑफ प्राईम पॉवर ऑर्डर. Moreover, the number of terms in the product and the orders of the cyclic groups are uniquely determined by the group. ठीक आहे. हे आहे थेरमचं स्टेटमेंट. आता नेमकी थेरमचं स्टेटमेंट काय सांगतंय, त्याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया. स्टेटमेंट जे आहे ते दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. तर पहिला पार्ट आहे एव्हरी फायनाईट अबेलियन ग्रुप इज अ डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ सायक्लिक ग्रुप ऑफ प्राईम पॉवर ऑर्डर इथपर्यंत, आणि त्यानंतरचा जो पार्ट आहे तो सेकंड पार्ट आहे. तर पहिला पार्ट काय सांगतोय की असा कुठलाही अबेलियन ग्रुप की ज्याची ऑर्डर फायनाईट आहे, असा कुठलाही अबेलियन ग्रुप की ज्याची ऑर्डर फायनाईट आहे, तो अबेलियन ग्रुप आपल्याला सायक्लिक ग्रुपच्या प्राईम पॉवर ऑर्डरच्या डायरेक्ट प्रोडक्टमध्ये लिहिता येतो. म्हणजेच काय, इन शॉर्ट, फायनाईट ऑर्डरचा अबेलियन ग्रुप आपल्याला सायक्लिक ग्रुपच्या डायरेक्ट प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतो. ठीक आहे. हे झालं पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय सांगतोय तुम्हाला की त्या डायरेक्ट प्रोडक्टमध्ये, म्हणजे जो फायनाईट अबेलियन ग्रुप आपण सायक्लिक ग्रुपच्या डायरेक्ट प्रोडक्टमध्ये दाखवणार आहोत, तो डायरेक्ट प्रोडक्ट, त्याच्यामध्ये ज्या प्रोडक्टच्या टर्म्स आहेत, त्या प्रोडक्टच्या टर्म्स, म्हणजे प्रोडक्टच्या टर्म्स किती आहेत, त्या प्रोडक्टच्या टर्म्स आणि सायक्लिक ग्रुपची ऑर्डर ही तुमच्या जीवर डिटरमाइन असणार आहे. म्हणजे तुम्ही जो ग्रुप घ्याल त्या ग्रुपनुसार तुमच्या प्रोडक्टच्या टर्म्स आणि सायक्लिक ग्रुपची ऑर्डर व्हेरी होत जाईल. ठीक आहे. काय सांगते स्टेटमेंट, मोर ओव्हर द नंबर ऑफ टर्म्स इन द प्रोडक्ट, म्हणजे डायरेक्ट प्रोडक्ट मधल्या टर्म्स, किती टर्म्स आहेत त्या, आणि द ऑर्डर ऑफ द सायक्लिक ग्रुपची ऑर्डर आर युनिकली डिटरमाइंड, म्हणजे जसा जी व्हॅरी होईल, जसा जी बदलेल, त्यानुसार तुमच्या प्रोडक्टच्या टर्म्स आणि सायक्लिक ग्रुपची ऑर्डर काय होणार आहे, चेंज होणार आहे. किंवा जी नुसार ते युनिक असतील, एका जीला ते युनिक आहेत. जो तुम्ही जी घ्याल किंवा जो जी तुम्हाला दिलेला असेल, जो ग्रुप तुम्हाला दिलेला असेल, त्या ग्रुपमध्ये तुमच्या प्रोडक्टच्या टर्म्स आणि ऑर्डर काय आहेत, युनिक आहेत. ठीक आहे. तर आता याचं हे झालं स्टेटमेंट. याचं मॅथमॅटिकल फॉर्म मधलं कन्स्ट्रक्शन आपण आता बघूया, किंवा आता आपण ह्या थेरमचं एक्सप्लेनेशन बघूया. वी नो दॅट सायक्लिक ग्रुप ऑफ ऑर्डर n इज आयसोमॉर्फिक टू Zn. या अगोदर आपण शिकलेलो आहे काय, की n ऑर्डरचा जर सायक्लिक ग्रुप असेल तर तो कुणाला आयसोमॉर्फिक असतो, Zn ला, बरोबर. आणि असे अनेक सायक्लिक ग्रुप एकत्र कशाने बांधतो आपण, डायरेक्ट प्रोडक्टने. ठीक आहे. म्हणजेच ह्या थेरमचा वापर आपण वरच्या स्टेटमेंटमध्ये करणार आहे. अबोव थेरम सेज दॅट, अबोव थेरम म्हणजे ज्याचं स्टेटमेंट आपण आता बघितलं तो थेरम. अबोव थेरम सेज दॅट एव्हरी फायनाईट अबेलियन ग्रुप, त्याला आपण नाव दिलं जी. एव्हरी फायनाईट अबेलियन ग्रुप जी इज आयसोमॉर्फिक टू अ ग्रुप ऑफ द फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये तो असेल, ZP1 raised to n1 डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP2 raised to n2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ सो ऑन डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZPK raised to nk. ठीक आहे. म्हणजेच काय, हे स्टेटमेंट काय सांगतंय की जो फायनाईट अबेलियन ग्रुप जी आहे, तो जी ह्या ग्रुपला आयसोमॉर्फिक आहे. म्हणजेच जी इज आयसोमॉर्फिक टू ZP1n1 डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP2 raised to n2 डायरेक्ट प्रोडक्ट अँड सो ऑन डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZPK raised to nk. ओके. Where these PIs are not necessarily distinct,
primes and the prime powers p1 n1 p2 n2 and so on pk nk are uniquely determined by g. हे तर आपण वरती स्टेटमेंटमध्येच बघितलं. बरोबर. काय म्हणताय, हे जे प्राईम आहे, हे जे प्राईम p1 p2 अप टू pk जे प्राईम आहे ते वेगळेच असायला पाहिजे असं नाही. अँड द प्राईम पॉवर्स आणि ह्या प्राईम नंबरच्या ज्या पॉवर्स आहे p1 रेस टू n1 p2 रेस टू n2 अँड pk रेस टू nk ह्या तुमच्या जी नुसार काय होतील, डिटरमाइन होतील. म्हणजे जसं जी व्हॅरी होईल तशा तुमच्या प्राईम पॉवर्स व्हॅरी होत जातील. ठीक आहे. जो जी आपण ह्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस केलेला आहे म्हणजेच सायक्लिक ग्रुपच्या डायरेक्ट प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेला आहे, त्याच ग्रुपला आयसोमॉर्फिझम क्लास ऑफ जी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आपला नवीन पॉईंट आहे आयसोमॉर्फिझम क्लास ऑफ जी. आयसोमॉर्फिझम क्लासेस ऑफ जी, किंवा तो जीच काय तुमचा अबेलियन ग्रुप आहे ना, म्हणून आयसोमॉर्फिझम क्लासेस ऑफ अबेलियन ग्रुप. ओके. जो थेरम आपण सुरुवातीला बघितला कोणता, फंडामेंटल थेरम ऑफ फायनाइट अबेलियन ग्रुप, हा अल्जेब्रामधला सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे. या थेरमचा वापर करून आपण दिलेल्या ऑर्डरचे सगळे अबेलियन ग्रुप फाइंड करू शकतो. म्हणजेच काय, तुम्हाला एखाद्या ग्रुपची ऑर्डर दिलेली आहे तर त्या ऑर्डरचे किती अबेलियन ग्रुप एक्झिस्ट होऊ शकतात हे आपण फंडामेंटल थेरमचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. मग आता आपण कसं कॅल्क्युलेट करणार हे जरा बघूया. त्यासाठी आपण काय करू, कन्सिडर an abelian group. Consider an abelian group G of order p to the power k. आपण एक अबेलियन ग्रुप असा घेतला की ज्याची ऑर्डर काय आहे, p to the power k, where p काय आहे तुमचा प्राइम नंबर आहे, where p is prime number and k कसा आहे तुमचा, हा जो k आहे तो कसा आहे, k is less than or equal to 4, पॉझिटिव्ह इंटिजर 4 पेक्षा कमी कुठलाही. असा एक ग्रुप घेतला की ज्याची ऑर्डर आहे प्राइम नंबरची पॉवर आहे आणि जो वरचा k आहे तो 4 पेक्षा लहान आहे. तर पहिली केस घेऊ आपण, केस फर्स्ट. सपोज हा जो वरचा k आहे त्या k ची व्हॅल्यू आपण टाकली 1. सांगा बरं मग p टू दी पॉवर 1 ग्रुपची ऑर्डर काय तयार होईल, आपली ग्रुपची ऑर्डर काय तयार होईल. So if k is equal to 1 then order of g we get p to the power 1. ठीक आहे. मग प्राइम ऑर्डर असलेला एखादा ग्रुप तो कसा दिसतो किंवा तो कुणाला आयसोमॉर्फिक असतो आपण शिकलेलो आहोत. तर आपल्याला मिळेल G इज आयसोमॉर्फिक टू ZP. एखाद्या ग्रुपची ऑर्डर जर प्राइम असेल तर तो ग्रुप नेहमी ZP ला आयसोमॉर्फिक असतो, हे आपण बघितलेले. इफ k इज इक्वल टू 1 देन ऑर्डर ऑफ G बिकम्स p टू द पॉवर 1. देन G इज आयसोमॉर्फिक टू ZP. म्हणजे प्राइम ऑर्डर असलेला अबेलियन ग्रुप कुठला मिळाला आपल्याला, ZP. आणि किती मिळाला, एकच मिळाला. बरोबर. आता सेकंड केस, इफ हिअर k इज इक्वल टू 2, k ची व्हॅल्यू जर मी 2 टाकली देन ग्रुपची ऑर्डर काय होईल रे, ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू p टू दी पॉवर 2. म्हणजे प्राइम नंबरचा स्क्वेअर. प्राइम नंबरचा स्क्वेअर म्हणजे ग्रुपची ऑर्डर कोणत्या फॉर्मॅटमध्ये असेल, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर,
5चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर, म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये 4, 9, 25, 16 अशा परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या ग्रुपची ऑर्डर असणार आहे. तर ज्या वेळेस ग्रुपची ऑर्डर ही पी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्या ऑर्डरचे किती अबेलियन ग्रुप्स आपल्याला मिळतात हे आपल्याला आता इथे बघायचंय. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं? पी स्क्वेअर म्हणजेच मला काय आपला काय आहे इथे पी टू दी पॉवर के. आता याच्यासाठी कसं करणार आहे, हा जो 2 आहे हा 2, के इज इक्वल टू, के ची व्हॅल्यू काय टाकली आपण इथे 2. तर 2 किती वेळेस आपल्याला स्प्लिट करता येतो ते आपल्याला बघायचंय. मग 2 कसा स्प्लिट करता येतो आपल्याला? 2 आपल्याला लिहिता येतो 2 आणि 2 आपल्याला लिहिता येतो 2 आणि अजून एकदा कसा लिहिता येतो 1 + 1 असा लिहिता येतो. बरोबर. म्हणजेच काय आपल्याला काय मिळणार आहे इथे, हा जो पी टू दी पॉवर के आहे तो आपल्याला कसा मिळेल एकदा, पी टू दी पॉवर के इज इक्वल टू पी स्क्वेअर. हा 2 असाच 2 जो लिहितो तो स्प्लिट केल्यानंतर 2च लिहिता येईल आणि पुन्हा कसा लिहिता येईल 1 + 1 आणि दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये कसा लिहिता येईल पी टू दी पॉवर के इज इक्वल टू पी टू दी पॉवर 1 + 1 अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहिता आला. म्हणजेच आपल्याला 2 हा 2 टाईपमध्ये स्प्लिट करता येतो. म्हणूनच आपल्याला पी टू दी पॉवर 2 चे 2 नॉन आयसोमॉर्फिक टाईप मिळतात आणि ते कोणते कोणते? देन जी इज आयसोमॉर्फिक टू, जी इज आयसोमॉर्फिक टू, जी कुणाला आयसोमॉर्फिक असेल आता झेड पी स्क्वेअर और किंवा कसं मिळेल आपल्याला जी इज आयसोमॉर्फिक टू झेड पी डायरेक्ट सम झेड पी किंवा झेड पी क्रॉस झेड पी आलं लक्षात? आता आपण नेक्स्ट केस बघूया. इफ के इज इक्वल टू 3, के ची व्हॅल्यू जर 3 टाकली तर आपली ऑर्डर ऑफ जी काय होईल, पी टू दी पॉवर के इज इक्वल टू पी टू दी पॉवर 3. ठीक आहे. म्हणजेच ग्रुपची ऑर्डर पी टू दी पॉवर 3 असताना आपल्याला किती अबेलियन ग्रुप्स मिळणार आहे हे चेक करायचे. ठीक आहे. मग ते कसं चेक करणार, जसं आपण मागच्या केसमध्ये चेक केलं अगदी त्याचप्रमाणे 3 ला काय करणार आपण स्प्लिट करणार. 3 ला कसं स्प्लिट करणार, किती टाईपमध्ये स्प्लिट करणार? सगळ्यात पहिले तर 3 आपण ॲज इट इज लिहिणार 3 इज इक्वल टू 3. अजून 3 ला कसं स्प्लिट करू शकतो 2 + 1. त्यानंतर कसं स्प्लिट करू शकतो अजून 1 + 1 + 1. ठीक आहे. 3 किती टाईपमध्ये स्प्लिट करता येतोय आपल्याला? 3 टाईपमध्ये स्प्लिट करता येतोय. बरोबर. मग त्या प्रत्येकासाठी आपल्याला पी टू दी पॉवर के कसा लिहिता येईल? जर 3 आपण ॲज इट इज घेतला तर पी टू दी पॉवर के कसा लिहिता येईल आपल्याला? पी टू दी पॉवर 3. बरोबर. जर आपण 3 ला असा स्प्लिट केला 2 + 1 तर आपल्याला पी टू दी पॉवर के कसा लिहिता येईल? पी टू दी पॉवर 2 + 1 अशा फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल. ठीक आहे. आणि जर 3 ला आपण 1 + 1 + 1 असा स्प्लिट केला तर आपल्याला पी टू दी पॉवर के कसा लिहिता येईल? पी टू दी पॉवर 1 + 1 + 1 अशा फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल. 3 आपल्याला किती वेळेस स्प्लिट करता आला? 3 वेळेस स्प्लिट करता आला. म्हणूनच आपल्याला 3 नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप मिळणार आहेत की ज्याची ऑर्डर किती आहे? पी टू दी पॉवर 3. बरोबर. मग ते 3 नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप कोणते कोणते किंवा जी आपल्याला कसा रिप्रेझेंट करता येईल? तर सगळ्यात पहिले आपण याच्यासाठी बघूया. पी टू दी पॉवर के इज इक्वल टू पी टू दी पॉवर 3. याच्यासाठी आपल्याला जी कसा मिळेल? तर जी आपल्याला मिळेल जी इज आयसोमॉर्फिक टू झेड पी टू दी पॉवर 3. हा पी टू दी पॉवर काय केला आपण डायरेक्ट सफिक्सला लिहून टाकला. हा आपल्याला एक जी मिळाला. तुमचा ग्रुप असा असू शकतो किंवा दुसरा ग्रुप कसा असेल? याच्यासाठी जी इज आयसोमॉर्फिक म्हणजे
तो ग्रुप आपल्याला कसा मिळेल? जी इज आयसोमॉर्फिक टू झेड पी स्क्वेअर डायरेक्ट प्रोडक्ट विथ झेड पी. इथे 2+1 आहे म्हणून आपण काय केलं, याला इथे स्प्लिट केलं, झेडपी स्क्वेअर क्रॉस झेडपी असा पण आपला एक ग्रुप असू शकतो. किंवा तिसऱ्या टाईपसाठी जी आपल्याला कसा मिळणार आहे? जी इज आयसोमॉर्फिक टू, बोला बरं, झेडपी क्रॉस झेडपी क्रॉस झेडपी. अशा आपल्याला किती ग्रुप्स मिळाले? 3 ग्रुप्स मिळाले. हे सगळे ग्रुप एकमेकांना नॉन आयसोमॉर्फिक आहेत, ते एकसारखे नाहीत. पण ज्या ग्रुपची ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे तो ग्रुप यापैकी कुणाला तरी कसा असेल? आयसोमॉर्फिक. एक तर तो ग्रुप असा असेल, तो ग्रुप असा असेल, किंवा तो ग्रुप ह्या टाइप मध्ये असेल. ही झाली आपली थर्ड केस. आता फोर्थ केस कडे वळूया. समजा इफ के इज इक्वल टू, आपण काय घेतली व्हॅल्यू? 4. के ची व्हॅल्यू जर आपण 4 टाकली तर आपल्याला ऑर्डर ऑफ जी काय मिळणार? ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू पी टू दी पॉवर के इज इक्वल टू पी टू दी पॉवर 4. जर ग्रुपची ऑर्डर ह्या फॉर्मॅटमध्ये असेल तर आपल्याला ह्या ऑर्डरचे किती अबेलियन ग्रुप्स मिळू शकतात? ठीक आहे. किंवा किती नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळू शकतात? तर काय करणार? पुन्हा पहिल्यासारखं 4 ला काय करणार? आपण स्प्लिट करणार. 4 ला कसं स्प्लिट करणार? 4 इज इक्वल टू 4 ॲज इट इज लिहिणार, बरोबर. त्यानंतर अजून कसं लिहिता येईल आपल्याला? 4 ला 3+1 अशा फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल. त्यानंतर अजून कसं लिहिता येईल? 2+2. ओके. इज इक्वल टू अजून कसं लिहिता येईल? 2+1+1 अशा फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल. आणि अजून कसं लिहिता येईल? 1+1+1+1 4 टाइम्स 1. ठीक आहे. म्हणजे 4 किती वेळ स्प्लिट करता आला आपल्याला? 1, 2, 3, 4 अँड 5. 5 टाइप मध्ये 4चं स्प्लिटिंग जमलं. मग आता आपल्याला किती नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळायला पाहिजे? 5 मिळायला पाहिजे. कारण 4चं स्प्लिटिंग आपण 5 टाइप मध्ये केलेलं आहे, तर आपल्याला 5 नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळायला पाहिजे. तर ते कोणते कोणते ते एकदा बघूया. मग 4 साठी आपल्याला पी टू दी पॉवर के काय मिळेल? पी टू दी पॉवर के इज इक्वल टू मला मिळेल पी टू दी पॉवर 4. 3+1 साठी काय मिळेल? पी टू दी पॉवर के इज इक्वल टू पी टू दी पॉवर 3+1. सिमिलरली बाकीच्यांसाठी आपल्याला काय मिळेल? पी टू दी पॉवर 2+2 p raised to k is equal to p to the power 2+1+1 and p to the power k is equal to p to the power 1+1+1+1 अशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला मिळेल. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे? we have 5 non-isomorphic abelian ग्रुप्स. ठीक आहे. कोणते कोणते मिळतील मग? जी कसा असेल? जी इज आयसोमॉर्फिक टू कसा असेल? याच्यासाठी कसा मिळेल? झेड पी रेस टू 4 असा मिळेल. किंवा अजून कसा मिळेल? और जी इज आयसोमॉर्फिक टू याच्यासाठी कसा असेल? झेड पी क्यूब डायरेक्ट प्रोडक्ट विथ झेड पी किंवा क्रॉस विथ झेड पी. झेड पी क्यूब क्रॉस झेड पी. अजून कसा मिळेल? जी इज आयसोमॉर्फिक टू याच्यासाठी कसा मिळेल? झेड पी स्क्वेअर क्रॉस झेड पी स्क्वेअर. और जी इज आयसोमॉर्फिक टू झेड पी स्क्वेअर क्रॉस झेड पी क्रॉस झेड पी. याच्यासाठी बघत होतो आपण कसा मिळाला जी. जी इज आयसोमॉर्फिक टू झेड पी स्क्वेअर क्रॉस झेड पी क्रॉस झेड पी. आणि लास्ट वन जी कसा मिळेल? और जी इज आयसोमॉर्फिक टू झेड पी क्रॉस झेड पी क्रॉस झेड पी क्रॉस झेड पी. बरोबर.
ह्या प्रत्येक ग्रुपची ऑर्डर जो आपण फाइंड केलेला आहे त्याची ऑर्डर किती असणार आहे, p⁴. हे सगळे ग्रुप एकमेकांना नॉन आयसोमॉर्फिक आहेत, पण जो ग्रुप त्यांनी आपल्याला शोधायला लावला होता की ज्याची ऑर्डर p⁴ असू शकते, तो ग्रुप ह्या 5 पैकी एक कुठला पण असू शकतो. ठीक आहे. यालाच आपण एक टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिणार आहे. ज्या 4 केसेस आपण आता बघितल्या त्याच केसेस आपण एका टॅब्युलर फॉर्म मध्ये टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहे. त्यासाठी आपण काय केलं, 3 कॉलम्स करून घेतले. पहिला कॉलम आहे ऑर्डर ऑफ जी, त्यानंतर पार्टिशन ऑफ के, आणि त्यानंतर पॉसिबल डायरेक्ट प्रोडक्ट्स फॉर जी. तर ऑर्डर ऑफ जी आपण पहिले काय घेतली होती, के ची ऑर्डर काय घेतली होती, के ची व्हॅल्यू काय घेतली होती, 1. म्हणजेच ऑर्डर ऑफ जी आपल्याला मिळालं होतं इथे पी. के ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजेच p⁴. मग पार्टिशन ऑफ के, एकचं पार्टिशन आपल्याला एकच मिळालं होतं, ते आपण ऍज इट इज इथे लिहिलं. आणि त्यासाठी आपल्याला जी काय मिळाला होता, पॉसिबल डायरेक्ट प्रोडक्ट फॉर जी. जी इज आयसोमॉर्फिक टू काय मिळाला होता, ZP. हे झालं पहिल्या केससाठी. सेकंड केस काय, ऑर्डर ऑफ जी काय, के ची व्हॅल्यू काय टाकली होती सेकंड मध्ये, k = 2, म्हणजे p². के 2 आहे, 2 ला कसं स्प्लिट केलं होतं आपण, 2 and 1 + 1. मग याच्यासाठी पॉसिबल डायरेक्ट प्रोडक्ट्स काय आले होते, किंवा जी ग्रुप कसा मिळाला होता आपल्याला, 2 साठी आपल्याला ग्रुप मिळाला होता ZP², आणि 1 + 1 साठी आपल्याला ग्रुप मिळाला होता ZP क्रॉस ZP. ठीक आहे. p² साठी आपल्याला हे 2 ग्रुप्स मिळाले. त्यानंतर ऑर्डर आपण घेतली होती p⁴. 3चं स्प्लिटिंग कसं केलं होतं, 3, 2 + 1 and then 1 + 1 + 1. याच्यासाठी कोणते कोणते ग्रुप्स मिळाले होते आपल्याला, 3 साठी होता आपला ZP³. ठीक आहे. 2 + 1 साठी काय मिळाला, ZP² क्रॉस ZP. आणि 1 + 1 साठी काय मिळाला आपल्याला, ZP क्रॉस ZP क्रॉस ZP. ठीक आहे. नेक्स्ट ऑर्डर ऑफ जी काय होती आपली, p⁴. ठीक आहे. मग पार्टिशन ऑफ के काय होते, के साठी काय कोणते कोणते पार्टिशन केलेत आपण, 4, 3 + 1, 2 + 2, 2 + 1 + 1, and then last one is 1 + 1 + 1 + 1. ठीक आहे. मग यासाठी पॉसिबल डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ जी कोणते कोणते मिळाले होते आपल्याला, 4 साठी काय होता, ZP⁴. ठीक आहे. त्यानंतर 3 + 1 साठी आपल्याला कुठला ग्रुप मिळाला होता, ZP³ डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP. त्यानंतर 2 + 2 साठी आपल्याला मिळाला होता ZP² डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP². त्यानंतर 2 + 1 + 1 साठी होता ZP² डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP. आणि लास्ट 1 + 1 + 1 + 1 साठी आपल्याला काय मिळाला होता, ZP डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP. ज्या केसेस आपण बघितल्या त्याच केसेस आपण इथे काय केल्या, एका टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतल्या. ठीक आहे. तर इथे पार्टिशन ऑफ के काय सांगतो, की जेवढे तुमचे पार्टिशन आहेत, जेवढे तुम्हाला दिलेल्या ऑर्डरचे पार्टिशन, के चे जेवढे पार्टिशन्स तुम्हाला मिळतील तेवढे तुम्हाला डिस्टिंक्ट ग्रुप्स मिळतील, डिस्टिंक्ट अबेलियन ग्रुप्स मिळतील. जेवढे पार्टिशन मिळवता येतील तेवढे वेगळ्या वेगळ्या ऑर्डरचे अबेलियन ग्रुप्स तुम्हाला इथे काढता येतील.